CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बुलढाण्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। जरांगे यांच्या मागण्या हास्यास्पद असून त्यांना कोणत्याही गोष्टीचे तारतम्य नसल्याचा आरोप हाके यांनी केला। बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आणि मागण्यांवर सडकून टीका केली। महाराष्ट्र अस्तित्वात आल्यापासून सत्तेतील मोठा वाटा एकाच समाजाकडे राहिला असून आता पुन्हा नव्या मागण्या करून समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। 2-4 मंत्री वगळता संपूर्ण मंत्रिमंडळच कॉन्ट्रॅक्टवर दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका करत मनोज जरांगे यांना ना कुठल्या गोष्टीची अक्कल आहे ना तारतम्य असल्याचे हाके म्हणाले। तसेच त्यांचे उपोषण हे समाजातील अस्वस्थता वाढवण्यासाठी आणि मुख्यमंत्री यांना लक्ष्य करण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला। आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीर चर्चा होण्याऐवजी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आंदोलनाचा वापर केला जात असल्याचे सांगत आरक्षणावर पोटेरी फिरवण्याचे काम जरांगे यांनी केल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली। हे मनोज जरांगे यांची स्वतंत्र मराठा मंत्रालय, कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी म्हणजे हास्यास्पद मागणी। अरे महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हापासून महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव तुम्ही कोरलं, अख्ख्या महाराष्ट्राच्या तुमची जहागिरी समजली। अरे 1-2 ओबीसीचा मंत्री आणि 2-4 SC STचे मंत्री, अल्पसंख्याकांचे मंत्री सोडलं तर अख्खं मंत्रिमंडळ तुम्हाला महाराष्ट्रानं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिले ना कायमचं। आणि तुम्हाला आत्ता काय स्वतंत्र मंत्रिमंडळ स्थापन करण्याची गरज वाटली? म्हणून मनोज जरांगेला ना अक्कल आहे, ना ज्ञान आहे, ना कुठल्या गोष्टीचं तारतम्य आहे। स्वतंत्र मराठा मंत्रिमंडळ, मग बाकीच्या जातींनी 450 जातींनी स्वतःच्या जातीची मंत्रिमंडळ स्थापन करा म्हणून मागणी करायची का? निव्वळ महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करणं, मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरनं खाली खेचणं आणि कुणाचा तरी पॉलिटिकल स्कोअर सेट करणं, यासाठी मनोज जरांगेंचं हे उपोषण आहे। अरे प्रायव्हेटायझेशन केलंय सगळ्या लोकांचं, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आता शासनाकडे नोकऱ्या राहिल्या नाहीत। प्रसाद लाडाची ज्या काही कंपनी आहेत, मी मगाशी सांगितलंय, या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून हजारो नोकऱ्या आज प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून उद्ध्वस्त झालेले आहेत। कुठलं आरक्षण, कुठलं महिलांचं आरक्षण, कुठलं SC STचं आरक्षण, या सगळ्या गोष्टीवरती पोतेरा फिरवायचं काम यांनी केलंय आणि म्हणे आमचं मंत्रिमंडळ वेगळं करा। मग आम्ही पण सगळ्या जातीच्या लोकांनी आमचं मंत्रिमंडळ हे हास्यास्पद गोष्टी आहेत। एखाद्या चळवळीचं नेतृत्व ज्यावेळी बिन शिकलेला बेअक्कल माणूस करतो ना, त्यावेळी अशा पद्धतीच्या मागण्या करतो। ओबीसी नेते मनोज जरांगे यांची मागणी हास्यास्पद आहे। महाराष्ट्राच्या 7-12वर तुम्ही नाव कोरले आहे। 2-4 मंत्री सोडले तर अख्खं मंत्रिमंडळ कॉन्ट्रॅक्टवर दिल्यासारखी परिस्थिती आहे। त्यांना ना कुठल्या गोष्टीची अक्कल आहे ना तारतम्य। त्यांचे उपोषण हे अस्वस्थता निर्माण करण्यासाठी आणि कोणाचा तरी पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी आहे। बिन शिकलेला बेअक्कल माणूसच अशा प्रकारच्या मागण्या करतो। दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या या टीकेनंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत। आता या आरोपांना मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। CCN न्यूज बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।